वडिलांचं रूप घेऊन कावळा घरी आला. ताटातला मेनू पाहून बोलावं वाटलं त्याला. बरं नव्हतं तेव्हा कधीच नाही दिलीस गोळी. आता कशाला वाढतो रे ताटात पुरणाची पोळी. विनाकारण भांडत होतास दिसले खरे रूप. कशाला वाढतो रे आता गावरान तूप. चटणी आणि वर तेलासाठी होत नव्हतास राजी. आणि आता पत्रावळीवर वाढतोस वडे आणि भजी. प्रेम नाही, जिव्हाळा नव्हता, नाही दिलीस साथ. आता कशाला वाढतो रे वरण आणि भात. गावाकडे मला ठेवून केली घराची वाटणी. कशाला वाढतो रे आता पत्रावळीवरती लोणच्याची चटणी. हिस्सा वाटणीसाठी केलीस बहिणी संगे दुरी. आता काय उपयोग पत्रावळीवरती पुरी ठेवून. आयुष्यभर ठेवली रे आई बापाबद्दल आडी. आता कोण पिणार रे पत्रावळीवरची कडी. सणासुदीला आणली नाहीस नवीन कपडे. आता कशाला वाढतोस रे कुरडई आणि पापड. आजारी असताना तू धुतली नाही सतरंजी. आता कशाला सजवली रे पत्रावळी. जिवंत असताना पोरा दिलं असतंस थोडं लक्ष. तेव्हा झाला असता की आत्मा तृप्त.